वंदन करून आज 21व्या अखिल भारतीय अग्नि महोत्सव 2025 अतिशय दिमागदारपणे संपन्न होत आहे। या दिमागदार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी खरोखर या मला वाटतं अग्री युथ फोरम या संस्थेने एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी खरोखर एक वाखाणण्यासारखा आणि सर्वांना हवा असं वाटणारा आणि पूर्ण महाराष्ट्रावर नव्हे पूर्ण देशावर ज्यांची ख्याती आहे असा अग्नि महोत्सव खरोखर धन्यवाद। मला या ठिकाणी एक सांगावंसं असं वाटतं की आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी एक कोकणची कला हा बालांचा नाच कसा आहे या कोकणाची कला म्हणजे उदाहरणार्थ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो आज अग्रेसर अगदी तळागाळापासून ते अगदी शहरापर्यंत या नाचाची आगळीच आणि वेगळीच अशी परंपरा आहे। असा हा बाल्यांचा नाच आम्हाला या ठिकाणी संधीची उपलब्ध करून दिले ते या मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर ज्यांनी पुढाकार घेतला ते ओम साई टेकडोरचे मालक मान्य श्री नामदेव शेठ कोलतकर आणि त्यांची बंधू मंगेशजी कोलतकर या दोन बंधूंनी आम्हाला खरोखर आज या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली। कार्यक्रम कसा होईल यापेक्षा हा भव्य दिव्य कार्यक्रमाचा व्यासपीठ या छोट्याशा ग्वाल्हेर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव ते म्हणजे जामसूत नाळे पोपडीने हिरवगार असं निसर्गरम्य असणार हे जामसूत गाव आणि या जामसूत गावातील 150 लोकवस्ती असणारी आमची छोटीशी जांभूणवाडी आणि या जांभूणवाडीच्या कलाकारांना या भव्य दिव्य रंगमंचावर ज्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्या सर्वांना जाहीर या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि आमच्या कलाकारांना विनंती करतो की आमचा छोटासा कलाकार तो आमची छोटीशी संधी आपल्याला उपलब्ध दिली ही आम्ही या ठिकाणी जो शक्ती तुरा म्हणजे तुळेवाल्यांचा या ठिकाणी नाच आम्ही या ठिकाणी सुरू करतो। सर्व रसिक प्रेक्षकांचा मी पुन्हा सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमची छोट्याशा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। दिव्य अशा रंगमंचावर या आमच्या कोकणी कलाकारांना आमचा हा चिपळूणचा हळदीचा रत्नागिरीचा बाळ डान्स या ठिकाणी साजरा करण्याची संधी प्राप्त करून दिली। या संपूर्ण आगरी युथ होमचा मी आभारी आहे आणि आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना या मोठ्या व्यासपीठावर संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या या छोट्याशा कलेला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी त्या कार्यक्रमाची सुरुवात करताना या संपूर्ण जगताची आदिशक्ती आदिमाया आणि या दुर्गा मातेचं स्मरण करणं आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे। कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आराध्य गणपती बाप्पाची स्मरण करणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे आणि त्याच पद्धतीनं आज गणरायाच्या आईचं वर्णन आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। त्यापूर्वी जो गणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
दुर्गा माते हे एकविरा माते धावून तू ये रंगना रंगना दुर्गा माते धावून तू ये रंगना रंगना दुर्गा माते धावून तू ये रंगना आदिशक्ती अंबा माता कैलाची जननी भक्त जनांची कैवारी महिषासुर मर्दिनी हाकेला धाव घेऊन हाकेला धाव घेऊन गुरुवारी अमुची मनोकामना दुर्गा माते धावून तू ये रंगना रंगना दुर्गा माते धावून तू ये रंगना रंगना दुर्गा माते धावून तू ये अशीच तुझी माया आम्हावरी राहू दे आमावरी राहू दे आमावरी राहू दे दिन दुबळा नामाते आसरा तुझाच दे आसरा तुझाच दे आसरा तुझाच दे यागरी महोत्सवाला यागरी महोत्सवाला अशीच सुख शांती भरभराट देना दुर्गा माते धावून तू ये रंगना रंगना अभय गुरुजी आम्हाला ज्ञान मार्ग दाविला सुरेश अनंत सुनिले ज्ञानदीप लाविला शतकरी दुर्गा माते धावून
ठिकाणी प्रार्थना झाली आणि आता देवांचा राजा आपला लाडका गणराया या गणरायाच्या चरणाशी हे सारे गणेश भक्त नतमस्तक होताना म्हणतात आ, आ, अनंत नामाने नटलेला अनंत नामाने नटलेला असा आमचा गणराज आहे. अनंत कामे करणारा राज आहे. सुख करता दुःख हरता सुख करता आणि दुःख हरता हे फक्त आपल्या गणरायाच म्हणतात. म्हणून सुख करता दुःख हरता असा आमचा गणराज आहे. म्हणूनच त्याच गोड नाम आमच्या या हृदयात आहे. म्हणून गणेश भक्त काय म्हणतात, गोड नाम तुझे गणराया, नाम तुझे गणराया, गोड नाम तुझे गणराया, नाम तुझे गणराया. भक्तांचा हा कैवारी पावतो सत्वरी. भक्तांचा हा कैवारी पावतो सत्वरी.
चतुरांच्या नियमानुसार प्रार्थना झाली, गण झाला आणि आता 3 नंबरला जे येते ते गवळण. आता या ठिकाणी हे तुरेवाले या बाजारी जाणाऱ्या गवळणीला आपल्या या गाण्यातून काय म्हणतात ते आता ऐका. आ, 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 नटून थटून आल्या आज गवळ्याच्या नारी, गोकुळच्या ह्या कानाने त्यांची कशी केली बलजोरी. बाजारी जाणाऱ्या गवळणीला हा कृष्ण हात मारताना म्हणतो, गवळणी राधा तू ये, वाट पाहतो मी कृष्ण मुरारी, जाऊ नको तू मथुरे बाजारी, सांगे तुला श्रीहरी. आ आ आ आ
या ठिकाणी आणि म्हणूनच म्हणतो महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यातून गाजविली धनवान. महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यातून गाजविली धनवान. महाराष्ट्राचा राजा माझा शिवबा होता शूर, शिवबा होता शूर. आणि म्हणून म्हणतो फडकला भगवा झेंडा, फडकला साऱ्या महाराष्ट्राची शान. प्रणाम माझा शिवबा. साऱ्या महाराष्ट्राची शान. प्रणाम माझा शिवबा. फडकला भगवा झेंडा, फडकला भगवा झेंडा, साऱ्या महाराष्ट्राची शान.
सर्व संयोजकांचे आयोजकांचे मनापासून आभार. आणि ही आमची छोटीशी कला आम्ही आमच्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न केला. जर काही चूक झाली असेल तर कृपा मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करावी ही विनंती करतो आणि आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.